कार्यकर्ते जे आहेत ते इथं गोळा झालेले दिसत आहेत आपल्याला आणि हे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत। त्यांची हे बघा या कार्यकर्ते जे आहेत त्या हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते वागळेंच्या सोबत होते। त्यांनी प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षात काही झालेलं नाही। कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। अरविंद शिंदे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदेंना विचारूया आपण। काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत, काय नेमकं तुमची माहिती काय काय झालंय आणि तुमची भूमिका काय? या देशात आणि पुणे शहराची संस्कृती एवढी वाईट होईल असं वाटलं नाही। गुन्हेगार प्रवृत्तीने लोकशाहीच्या मार्गाने वागणारे भारतीय जनता पक्षाचे गुन्हेगार आणि आयडेंटिफाईड गुन्हेगार आहे। आमचं आव्हान आहे पोलीस आयुक्तांना, गुन्हेगारांना जसं बोलवता तसं भारतीय जनता पक्षातल्या ह्या गुन्हेगारांना बोलवा। एका मुलीला अंडी मारली, दगडी मारली, शाई फेकली, एवढी दहशत जर असेल आणि तुमच्यात हिंमत आहे तर महिलांबरोबर कशाला लढायचं? इथं पुरुषात होती ना, आम्ही इथं यायचो होतं आमच्यावर लढायला। एवढे हिजड्यासारखं वागायची गरज काय होती? आणखी कार्यकर्ते जे आहेत किती जण जखमी झाले, काय झालंय नेमकं? आता इथे तुम्ही सगळ्या मुली बघतायत, मारलंय त्यांना। दुर्योधन दुःशासन भारतीय जनता पार्टीचे आहेत। द्रौपदीची राहण जसं करतात तसे महिलांचे कपडे फाडलेत। लैनात सीपी साहेबांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे। ठीक आहे, कुठल्या कार्यकर्त्यांना लागले, काय झालं? निखिल वागळेंची गाडी येत होती आणि तिथे पोलीस प्रशासन तिकडे उपस्थित नव्हतं, त्यामुळे आम्ही फक्त त्यांच्या गाडीला संरक्षण द्यायला आणि गाडीला रस्ता करून द्यायला तिथे गेलो होतो। पण त्यांना महिला कार्यकर्ते वगैरे काहीही कळत नाही आणि बीजेपीचेच कार्यकर्ते नव्हते, राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते तिथे होते। कार्यकर्ते मी म्हणणार नाही, पूर्णपणे गुंड प्रवृत्तीचे लोक होते। त्यांनी बांगड्या भरा आणि आमच्या समोर या म्हणा। काय झाले आणि प्रशासनाला आम्ही विनंती करत होतो, तुम्ही गाडीतून खाली उतरा।